मग काय मंडळी, कशा आहात? एकदम मस्त ना? मी पण मस्त मजेत आहे. पण आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी पण घेऊन आलोय, ज्याचं नाव आहे चिकन काली मिर्च. म्हणजे ही चिकन रेसिपी जी आहे ना, काळ्या मिरीच्या पावडरमध्ये बनवली जाते. टेस्टला एकदम अप्रतिम लागते. रोजच्या ज्या चिकन रेसिपीज वगैरे असतात ना, चिकन मसाला, चिकन ग्रेव्ही, बटर चिकन, हे चिकनचे रेसिपीज तुम्हाला जर खाऊन कंटाळा आलेला असेल ना, तर ही चिकन काली मिर्च तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता. चला तर मग वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया. हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मंडळी, सगळ्यात आधी मी इथं घेतलेले अर्धा किलो चिकनचे पीसेस मीडियम साईजचे घेतलेले आहेत आणि चिकन चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे. आता या चिकनमध्ये थोडंसं हळद, थोडंसं मीठ, 1 चमचा काळी मिरीची पावडर आणि 1 चमचा आलं लसणाची पेस्ट. आता हे सगळे मसाले चिकनला चांगल्या प्रकारे लावून घ्यायचे, म्हणजे प्रत्येक चिकन पीसला हा मसाला चांगल्या प्रकारे लागला पाहिजे. एकदा का चिकनला मसाले चांगल्या प्रकारे लावून झाले ना, हे चिकन कमीत कमी 20 मिनिटासाठी तरी मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी दही, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, लसणाच्या पाकळ्या, 8 ते 10 काजू आणि आता सगळ्यात शेवटी 1 चमचा जिरा, हे सगळे मसाले टाकून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. मसाल्याचा पेस्ट इथं आपला रेडी झालेला आहे. तर मगाशी आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवला होता, अर्धा तास होऊन गेलेला आहे. आता हे चिकन शिजवायला घेऊया. तर त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल चांगलं तापून घेतो. 5 ते 6 चमचे तेल घेतलेले आहे. एकदा का तेल चांगल्या प्रकारे तापला ना, यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेतो आणि चिकन 50% शिजवून घेतो. एका साईडने तेलामध्ये चिकन चांगल्या प्रकारे शिजलं ना, चिकनचे पीसेस पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडनी पण चिकन चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं. म्हणजे चिकन आलटून पालटून 50% इथं शिजून घ्यायचं आणि राहिलेलं जे 50% असतं ना, ते ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायचं. हे बघा मित्रांनो, 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. चिकन 50% इथं शिजवून घेतलेले आहे. आता हे शिजवलेलं चिकन एका भांड्यामध्ये काढून घेतो. कढईमधलं चिकन काढून घेतलेले आहे. याच तेलामध्ये अजून 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतो. आता यामध्ये अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट आणि काही कढीपत्त्याची पानं टाकून घेतो. तसं चिकन काली मिर्चच्या रेसिपीमध्ये ना, कढीपत्त्याची पानं टाकली जात नाहीत. मला आवडतात म्हणून मी टाकलेलं आहे. तुम्ही हे स्किप पण करू शकता. आता यामध्ये 3 मीडियम साईजचे लांब कापलेले कांदे टाकून घेतो आणि या कांद्याला चांगला मऊ होईपर्यंत परतून घेतो तेलामध्ये. मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता 5 ते 6 मिनिटांनंतर कांदा एकदम चांगला भाजला गेलेला आहे आणि एकदम मऊ झालेला आहे कांदा. आता यामध्ये जो आपण दही आणि मसाल्याचा पेस्ट करून ठेवला होता ना, तो यामध्ये टाकून घेतो. आता या मसाल्याला पण चांगल्या प्रकारे परतून घेतो, म्हणजे यामधला जो पाण्याचा अंश असतो ना, तो निघून जायला पाहिजे आणि त्यानंतरनं मसाला चांगला घट्ट झाला पाहिजे, तोपर्यंत चांगलं परतून घेतो. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय मसाला चांगल्या प्रकारे परतून घेतलेले. आता चांगला घट्ट पण झालेले आणि मसाल्याचा वास पण एकदम छान येतोय. आता या मसाल्यामध्ये मगाशी शिजवून घेतलेलं चिकन यामध्ये टाकून घेतो आणि या मसाल्यामध्ये चिकन चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो. हा 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 मित्रांनो, काय मसाल्यांचा वास येतोय. एकदम मस्त परफेक्ट असं मसाला भाजलेला आहे, त्यामुळे मस्त वास येतोय. या चिकनमध्ये ना कुठलेही स्पेशल असे गरम मसाले, बाकीचे कुठलेही मसाले यामध्ये टाकलेले नाही आहेत. यामध्ये एकदम बेसिक असे मसाले टाकलेले, काळी मिरीची पावडर, आलं लसणाची पेस्ट आणि बाकीचे जिरे वगैरे टाकलेले आहेत. तरी सुद्धा मसाल्यांचा जो फ्लेवर येतोय ना, जो वास येतोय ना, तो एकदम भारी येतोय. जेव्हा पण तुम्ही चिकनमध्ये पाणी टाकाल ना, ते गरम पाणी टाका आणि थोडंसं जास्त टाकून घ्या, कारण यानंतरनं 20 मिनिटासाठी आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी कढईला वरून झाकण लावून घेतलेलं आहे आणि आता चिकन शिजवून घेऊया. तर मित्रांनो, 20 मिनिट झाकण लावून चिकन चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेले आहे. आता चिकन चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे आणि मगाशीपेक्षा ग्रेव्ही जे आहे ना, चांगलं घट्ट पण झालेलं आहे. इथं तुम्ही बघू शकताय. हे बघा, चिकनचं पीस तुम्हाला मी इथं दाखवतो. चांगलं मस्त मऊदार असं चिकन शिजलेलं आहे. बोटाला चटका बसायला लागला, चांगला गरम आहे. आता यामध्ये 1 चमचा काळी मिरीची पावडर, 1 चमचा साखर ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल, चवीपुरतं मीठ आणि आता सगळ्यात शेवटी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मस्तपैकी. आणि आता हे सगळं चांगल्या प्रकारे ग्रेव्हीमध्ये चिकनमध्ये मिक्स करून घ्या. तर मंडळी, अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने
कमीत कमी मसाल्यामध्ये आपलं चिकन काली मिर्च रेडी झालेलं आहे. आता या रेसिपीला मराठीमध्ये चिकन काळी मिरीतलं चिकन तुम्हाला जे आवडेल ते म्हणा, पण टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहे. तुम्ही एकदा तुमच्या घरी नक्की ट्राय करा. मग काय मंडळी, कशी झाली चिकन काली मिरची रेसिपी? एकदम मस्त झाली की नाही? टेस्टला एकदम अप्रतिम झालेली आहे. रेग्युलर चिकन मसाला वगैरे जे असतात ना, यामध्ये कमी टाकले जातात आणि फक्त काळी मिरीची पावडर यामध्ये जास्त वापरली जाते. त्यामुळे टेस्टला एकदम भारी लागते. चिकनचं टेस्ट एकदम अप्रतिम बनते. मग मंडळी, तुम्ही पण चिकन काली मिरची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि आता जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात शेवटी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.